एक्झाम्पल. आता याच्यामध्ये ही आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे आणि याच्यावरून या फिगरवरून आपल्याला हा क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे. याच्यामध्ये आहे सेगमेंट PS इज अ परपेंडिक्युलर ऑन RQ. म्हणजे RQ वरती काय आहे PS हा काय आहे ही उंची टाकलेली लंब टाकलेला आहे. RQ वरती PS हा लंब टाकलेला आहे. कशावरती RQ वरती कोण लंब टाकलेला आहे PS. म्हणजे ही काय झाली आपली हाईट. काय झाली हाईट. याला म्हणतो आपण H1. आता दुसरं त्यांनी पुढे काय सांगितलं सेगमेंट QT चा परपेंडिक्युलर ऑन PR. म्हणजे PR आहे कुठेतरी हे इथं PR आहे आणि त्याच्यावरती काय टाकलेले QT हा काय टाकलेला आहे लंब टाकलेला आहे. म्हणजे ती काय झाली आपली H2 हाईट. आता इफ द RQ इज 6 सेंटीमीटर R आणि Q किती सांगितलं आपल्याला 6 सेंटीमीटर सांगितलं आहे. PS किती सांगितलंय 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. PR किती सांगितलं आहे पूर्ण P ते R 12. देन फाइंड द QT आपल्याला काय काढायची QT काढायचा आहे. समजलं कोणाचं इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही ना. चला आता इकडे बघा. आता इथे एक PQR एकच त्रिकोण दिसतोय की नाही. कारण ही जर लाईन मी अशी जोडली तर काय तयार होतं इथे एक त्रिकोण तयार होतं. ही तर उंची टाकलेली आहे ना बरोबर. तो आपण त्रिकोण कन्सिडर करू का नाही. ती बाजू आहे का नाही. म्हणून हा काय PQR हा एक त्रिकोण झाला. पण ट्रायंगल PQR. आता पहिल्या RQ बेस वरती पहिल्या याचा बेस काय आहे B1 काय येईल आपल्याकडे R आणि Q काय RQ. आता दुसरा आहे आपल्याला H1 म्हणजे हाईट काय येईल इथं 6 सेंटीमीटर 6 काय PS. कारण RQ याच्यावर कोणता लंब टाकलेला आहे PS ही हाईट टाकलेली. ही RQ काय आहे पुढे वाढणारी आहे बाण. ट्रायंगल तिथे संपतोय का नाही. म्हणून आपण त्याला ट्रायंगल कन्सिडर करू शकतो का नाही. इथं जर एरो नसता तर आपण त्याला ट्रायंगल कन्सिडर केलं असतं. तो एक राईट अँगल ट्रायंगल झाला असता जर एरो नसता तर. पण इथं काय एरो आहे म्हणून आपण त्याला ट्रायंगल मानू शकतो का नाही. म्हणजे हा RQ बेस इकडे किती लांब वाढू शकतो. मग आता इथं RQ किती म्हणजे ही हाईट आहे PS ही काय उंची कशावर आहे RQ वरती. मग RQ वर पहिली उंची घेतली ती काय आहे PS किती दिली आहे तुम्हाला 6 सेंटीमीटर. किती दिलेली आहे 6. RQ किती दिली आहे 6 सेंटीमीटर बरोबर. आता हे झालं तुमचं पहिल्या त्रिकोणाची उंची आणि बेस आणि हाईट. आता एरिया ऑफ द ट्रायंगल PQR कारण एकच त्रिकोण आहे आपल्याकडे. पाया जरी वेगवेगळा असला त्याचा ह्या इथे आपण हा एक पाया कन्सिडर केला इथे आपण हा एक पाया कन्सिडर केला तरी काय आहे दोनच म्हणजे एकच त्रिकोण आपल्याकडे. मग याच्यामध्ये आपण काय घेतली उंची हाईट बेस काय आहे याच्यामधला PR हा काय आहे याच्यामधला PR आहे. हा काय बेस आहे PR आणि H2 म्हणजे ही उंची किती आपल्याला दिलेली आहे का QT नाही. ती काय आहे QT. आता हा पाया आहे हे आपल्याला कशावरून समजलं कारण हे इथे लिहिलेलं आहे की QT हे पेयरवर आहे. म्हणजे एखादी लांबी ही एखाद्या पायावरच आपण काय करतो त्याला लंब टाकत असतो परपेंडिक्युलर एखाद्या बेस वरती अप्लाय करत असतो. मग आता PR किती होती तर 12. मग चला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR दुसरा सुद्धा कोणता ट्रायंगल आहे आपला PQR. एरिया ऑफ ट्रायंगल PQR. मग आता इथे काय घ्यावं लागेल आपल्याला उंची आहे जे आहे ती पहिला तुम्हाला बेस इंटू हाईट B1 मल्टिप्लाय बाय H1 B2 मल्टिप्लाय बाय H2. आता पहिल्याचा पाया काय आहे RQ मल्टिप्लाय बाय आता याचं उत्तर 1च येईल की नाही. रेशो याचा 1च येईल. RQ मल्टिप्लाय बाय काय आहे PS अपॉन काय येईल इथं PR मल्टिप्लाय बाय काय QT. चला RQ ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला इथं ज्याच्या किमती आहेत त्या टाकायच्या. RQ ची किंमत किती आहे 6. PS ची किंमत सुद्धा किती आहे 6. PR ची किंमत किती आहे 12 आणि QT ची किंमत किती आहे दिली का नाही. मग QT जसाचा तसा 6 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय QT. आता हा QT काय होईल इथं जाईल गेला इथं काय राहिलं 6 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 12. 6 म्हणजे 6 6 टू द किती आले
म्हणून QT किती आला तुमचा 3. किती आला QT 3 आला तुमचा आन्सर. चला इकडे लक्ष द्या. 2 मिनिट लिहिणं वगैरे सगळं बंद करा. तुमच्याकडे नोटबुक वगैरे असतील त्या सगळ्या ठेवून द्या, कारण महत्वाचा प्रश्न इकडे लक्ष द्या. आता इथे तुम्हाला काय दिलंय, AP इज अ परपेंडिक्युलर ऑन BC. म्हणजे AP हा लंब टाकलेला आहे. कोणत्या रेषेवर टाकलाय, BC टाकलाय का. AP हा लंब कशावर टाकलेला आहे, BC वरती टाकलेला आहे. दुसरं काय आहे, AD इज अ पॅरलल टू BC. म्हणजे AD आणि BC, AD आणि BC या दोघंही काय एकमेकाला समांतर आहे, पॅरलल आहे. तर पुढे देन फाइंड एरिया ऑफ द ABC अँड एरिया ऑफ द BCD. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं, एरिया काढायचा आहे कोणाचा, ABC या ट्रायंगलचा. आणि दुसरा कोणता आहे, BC आणि D, बरोबर, या ट्रायंगलचा. ठीक आहे. आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. काय कॉमन आहे, बेस पण कॉमन आहे आणि हाईट कुठे दिली आहे, एकच हाईट दिली ना. दोघंही काय आहे, समांतर आहे. म्हणजे हाईट काय राहील त्यांची, सेम राहील. पण चला आपण ट्रायंगल वाईज पाहिजे. पहिला ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, ABC. आता ABC याच्यामध्ये पाया कोणता आहे, बेस कोणता येईल, B1. पाया कोणता येईल त्याचा, BC. काय येईल पाया, BC. उंची काय येईल त्याची, AP. काय येईल त्याची उंची, AP. आता पहिला ट्रायंगल भेटला. आता आपल्याला काय घ्यायचंय, एरिया ऑफ ट्रायंगल BCD. काय घ्यायचंय, BCD. BC आणि D. आता BCD मध्ये पाया कोणता याचा, B1 कोणता आहे, पाया कोणता येईल, BC. दोघांचा पाया काय आहे, समान आहे. हा पण काय याच्यावरच आहे ना, हा त्रिकोण कसा आहे, असा आहे. पाया कोणता येईल, हाच येईल ना त्याचा, BC. म्हणून आपण काय घेऊ, BC. आता याची उंची किती येईल, उंची कोणती येईल, याच्यात उंची दिली का इथे, नाही. मग याची उंची कोणती येईल, हेच येईल. उंची काय येईल, AP. ABC. दुसरा एरिया ऑफ द ट्रायंगल कोणता दिलेला आहे, कोणता ट्रायंगल आहे इथं, BC आणि D. आता पहिल्याची काय घ्यावं लागतं आपल्याला, दोन्ही त्रिकोणाचं जर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं असेल तर काय घ्यावं लागतं, पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची. मग आता पहिल्या त्रिकोणाचा आहे B1 गुणिले H1, B1 मल्टिप्लाय बाय H1. दुसऱ्याचं काय, B2 मल्टिप्लाय बाय काय झालं, H2. मग आता B1 काय आहे आपल्याकडे, B1 काय आहे का इथं, BC. काय येईल, BC गुणिले H1 काय आपल्याकडे, AP. काय आहे, AP भागिले B2 काय आपल्याकडे, BC गुणिले हे काय आहे, AP. हा मग तेच ना. आता हे भागिले हे, म्हणजे दोन्ही जर सारखे असतील तर त्यांचा आन्सर येईल 1/1 आणि त्याचा आन्सर काय येईल, 1/1. चला इकडे लक्ष द्या. आता या डायग्राम मध्ये इकडे लक्ष द्या. कालच्या आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये 2 एक्झाम्पल बाकी होते, त्याच्यामधला शेवटचा एक्झाम्पल आहे आणि बहुतांशी विचारण्याची शक्यता असते आणि खूप सोपी उदाहरण, समजून घेतलं तर खूप सोपं आहे, याच्यासारखं सोपं काहीच नाही. आता इथे काय आहे, PQ हा काय लंब टाकलेला आहे कशावरती, BC वरती. म्हणजे BC हा काय आहे, पाया आहे आणि याच्यावर PQ हा काय टाकलेला आहे, लंब टाकलेला आहे. दुसरं पुढे काय विचारलंय, AD हा लंब टाकलेला आहे परपेंडिक्युलर कशावर टाकलेला आहे, BC वरती. हा सुद्धा कशावर टाकलेला आहे, BC वरती. मग इथं कोणती गोष्ट कॉमन आहे, BC. व्हेरी गुड. BC म्हणजेच काय आहे, पाया. काय कॉमन आहे, पाया. पाया हा सारखा आहे. देन फाइंड द फॉलोइंग रेशो. आता आपल्याला पुढचे रेशो काढायचे. किती रेशो दिलेले तुम्हाला, 4 रेशो दिलेले. पहिला रेशो काय सांगतो तुम्हाला, कोणकोणता त्रिकोण घेतलाय त्यांनी, एरिया ऑफ द ट्रायंगल PQB. कोणकोणता आहे, त्रिकोणात PQB. दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC.
आता इथं कोणकोणते त्रिकोण आहे? पी, क्यू आणि बी. म्हणजे कोणता त्रिकोण आहे आपल्याकडे? हा एक त्रिकोण आहे. हा एक त्रिकोण आहे, समजलं. आता या त्रिकोणामध्ये काय सांगितलंय आपल्याला? त्रिकोणाचं आपण कसं काढतो? पाया गुणेला उंची, बरोबर? पाया आणि उंची. आता याच्यामध्ये पाया कोणता आलेला आहे आपल्याला? पी क्यू बी. आपण पहिले बघू त्रिकोण पी क्यू बी मध्ये. पी क्यू बी मध्ये उंची कोणती आहे तुमची? हाईट काय आहे? याला म्हणू आपण कोणती आहे? पी क्यू. आणि पाया कोणता आहे याच्यामध्ये? काय आहे पाया? बी क्यू. इथपर्यंत समजलं? पाया कोणता आहे? बी क्यू. आता दुसरा ट्रायंगल कोणता आहे? पी बी आणि सी. म्हणजे कोणता त्रिकोण येईल? हा एवढा. हा कोणता येईल? पी बी सी. कोणता येईल? पी बी सी. मग आता त्रिकोण बेटा तुला दिसत नसेल तर तू इकडून येईल. पी बी आणि सी. पीबीसी मध्ये जर उंची पकडली, उंची, तर कोणती येईल त्याची? आता याला उंची आहे का इथं दुसरी? ही आहे, पण ही या त्रिकोणाची झाली. याला स्वतःची उंची आहे का? नाही. म्हणजे या त्रिकोणाला उंची आहे का? नाही. म्हणून हे हा जर त्रिकोण आपण असा पकडला तर हीच काय येईल त्याची उंची येईल. म्हणून त्याची उंची काय येईल? पी क्यू. B2. आता याचा पाया कोणता आहे? कोणता आहे? BC. मग आता आपल्याला जेव्हा दोन्ही त्रिकोणांचा जर एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो काढायचा असला तर आपण काय काढतो? बेस मल्टिप्लाय बाय हाईट. बेस मल्टिप्लाय बाय हाईट फर्स्ट ट्रायंगल, बेस मल्टिप्लाय बाय हाईट सेकंड. म्हणजे पहिल्या त्रिकोणाची पाया गुणेला उंची भागिले दुसऱ्या त्रिकोणाची पाया गुणेला उंची. मग आता बघू आपण एरिया ऑफ खडू संपला आपला. इकडे घेऊ व्यवस्थित. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी भागेला कोणता ट्रायंगल आहे? पी बी सी. दोन्ही त्रिकोण समजले. आता यांचं काय घ्यावं लागेल? पाया गुणेला उंची. मग पहिल्याचा पाया काय आहे? बी क्यू. उंची काय आहे? पी क्यू, बरोबर. दुसऱ्याचा पाया काय आहे? काय आहे? बी सी. उंची काय आहे? पी क्यू. आता पी क्यू दोन्ही ठिकाणी सारखं आहे का? हे कट झालं, हे कट झालं. काय राहिलं? बी क्यू अपॉन बी सी. मग खाली घ्यायचं द एरिया ऑफ द ट्रायंगल. म्हणजे दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर ह्या त्यांच्या पायाच्या बरोबर, पायाच्या बरोबर असेल. द रेशो ऑफ बोथ ट्रायंगल, द एरिया ऑफ द रेशो ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल टू देअर बेसेस. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे जे गुणोत्तर हे कशाच्या? पायाच्या बरोबर असेल. कारण तर उंची तर त्यांची सारखी आहे, म्हणून कशाच्या बरोबर असेल? पायावरून आपण काढता येईल. काय कोणता घेतलाय? पी बी सी. डिवाइडला काय आहे? ए बी सी. आता आपल्याला काय सांगितलंय? एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. मग पीबीसी आपल्याला सर्वात पहिले बघावं लागेल पी बी आणि सी. मग आता पीबीसी मध्ये त्रिकोण पी बी सी यांच्यामध्ये बेस कोणता आहे तुमचा? पाया कोणता आहे? बीसी. उंची कोणती आहे तुमची? काय येईल? पी क्यू. दुसरा त्रिकोण कोणता दिलाय तुम्हाला? ए बी सी. कोणता आहे? ए बी आणि सी. मग त्रिकोण ए बी सी याच्यामध्ये B2 म्हणजे पाया काय दिलेला आहे तुम्हाला? इथं पण पाया काय येईल? BC. सोपी आहे की नाही? लोक पोरांना हेच उदाहरण पाहून डायरेक्ट चक्कर यायला करतात. उंची कोणती आहे आता इथं? हीच उंची येईल का? नाही. काय उंची? एडी आहे. उंची कशी आहे? एडी आहे. अशी उंची एडी आहे. मग आता चला दोन्ही त्रिकोणाचं आपल्याला काय करायचंय? क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय. मग पहिला त्रिकोणाचा क्षेत्रफळ भागेला काय? दुसऱ्या त्रिकोणाचा क्षेत्रफळाचं गुणोत्तर. मग पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल पीसीबी. पीसीबीच आहे ना, भागेला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी. आता इथं पहिल्याचा पाया गुणेला उंची म्हणजे BC गुणेला काय आहे? PQ. याचा पाया कोणता आहे? B2 म्हणजे काय येईल? BC गुणेला AD.
मग बीसी बीसी कट झाले. काय कशाच्या बरोबर? एरिया ऑफ द ट्रायंगल PCB बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हे बघा गणितामध्ये लिहायचा कंटाळा करायचा नाही, प्रत्येक स्टेप व्यवस्थित मागायची, प्रत्येक स्टेपचे मार्क असतात. आता इथे बघा काय आहे? PQ अपॉन PQ छेद AD. समजलं? म्हणजे जर दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कशाच्या बरोबर असते? त्यांच्या उंचीच्या बरोबर असते. काढून द्या तिसरा आणि चौथा काढा. तुम्ही सांगा, मी लिहिते फक्त. चला आता पटपट बोला. कोणकोणता त्रिकोण आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. दुसरा कोणता आहे? ADC. व्हेरी गुड. आता याच्यामध्ये पहिला काय काढावं लागेल? ABC मधला काढावं लागेल. ABC चा काय आहे? पाया काय आहे ABCचा? BC. काय आहे? सॉरी, आपल्याला लिहावं लागेल इथं त्रिकोण ABC इन ट्रायंगल ABC. तुम्हाला मराठीमध्ये लिहावं लागेल त्रिकोण ABC मध्ये इन ट्रायंगल ABC. B1 इज इक्वल टू काय पाया? BC. व्हेरी गुड. उंची काय येईल? AD. बरोबर. आता दुसरा ट्रायंगल कोणता घेतलेला आपल्याला? त्रिकोण ADC. ADC मध्ये AD आणि C याच्यामध्ये पाया कोणता येईल? काय येईल? BC. उंची काय येईल याच्यामध्ये? काय येईल? उंची कशी आहे? AD मध्ये. बरोबर. मग आता हे दोघं भेटले, पाया गुण्याला उंची भेटला. मग आता आपल्याला काय करायचंय? दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ ABC. आता दोघांचं गुणोत्तर घ्यायचंय ADC. बरोबर. आता पहिल्याचं काय घ्यायचं? पाया गुण्याला उंची भागेला दुसऱ्याचा पाया गुण्याला उंची. B1 H1 गुण्याला B2 H2. मग आता B1 सांगा काय? B1 काय? जेवले होते रात्री? दुसरे H1 काय आहे? AD. B2 काय आहे? BC गुण्याला H2 AD. आता काय सारखं आहे याच्यामध्ये? AD काय आहे? नेमकी AD काय आहे? व्हेरी गुड. काय आहे? उंची. मग उंची जर सारखी असली तर क्षेत्रफळांचं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर कशाच्या सोबत सारखं येतं? त्याच्या पायाच्या समान येतं. आता जर उंची सारखी असेल तर त्यांचे जे बेस आहे त्याचे इक्वल त्याचं काय राहील? प्रपोर्शन राहील. आता उंची सारखी आहे म्हणून काय झालं? AD कट झालं. राहिलं काय? BC अपॉन DC. समजलं? काही डाऊट नाही? चौथं कराल? सांगा. ADC याच्यामध्ये उंची कोणती आहे? आता डायरेक्ट इथेच करू आपण. मी डायरेक्ट बेस हाईट काहीच लिहित नाही, आपण एकदम शॉर्टकट करू. तुम्ही पण मला हे कराल कारण की तुम्हाला समजलं असेल आता कसं काढायचं. बरोबर. एरिया ऑफ द ट्रायंगल ADC. दुसरा काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता चला डायरेक्ट आपल्याला काय लिहायचंय? उंची आणि हाईट यांचं काय लिहायचं? प्रपोर्शन लिहायचं. बाकी मी टाइमपास करेल का आता? नाही, कारण आता तुम्ही हुशार झाले असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं की नाही हे तुम्हाला दाखवून द्यायचंय. कारण की मला माझा प्रत्येक मुलगा, प्रत्येक जण मॅथ आणि सायन्स आणि इंग्लिश याच्यामध्ये असं कोणीच झालं नाही पाहिजे की आम्ही फेल झालो मॅडम, आम्हाला कमी मार्क पडले मॅडम. सर्वांचे मार्क मला चांगले पाहिजे. त्याच्यासाठी मी मेहनत घेते की तुम्हाला स्पेशल बॅच केली, शिकवते, प्रत्येक उदाहरण सोडून देते. नाही तर मी काय उदाहरण सगळ्यामधले प्रॅक्टिस सेट मधले 2 घेतले असते, बाकी सांगितलं असतं पोरांना करून आणा, मला उद्या कम्प्लीट पाहिजे. तुम्ही काय कोहिनूर काढलं असतं, साईड वरून गेले असते, रट्टा मारून माझ्या समोर आले असते. बरोबर की नाही? तू नाही केलं असतं पण बाकीच्यांनी तेच केलं असतं की तुम्ही. कोणी मला म्हणू पण शकलं असतं काय की मॅडम आम्हाला समजलं नाही, आम्हाला जमलं नाही. कोणी म्हटलंही असतं तर मी काय केलं असतं? पुढचं एक उदाहरण समजून सांगितलं असतं, जा रे बाकीचे करून आणा. मी तसं करते का? नाही. जर मी 100% देते तर मला सुद्धा तुमचा 100% पाहिजे. नाही समजलं परत युट्यूबला व्हिडिओ आहे, परत बघा, त्याच्या नोट्स काढा, स्क्रीनशॉट करा, लिहा. कारण मला दुसऱ्या कोणाचं काही हे आहे का?
नाही. मला कोण फेमस करेल? तुम्हीच फेमस कराल. तुमच्या शिवाय कोणी आहे का? माझ्या नातेवाईक कोणी येतो ना, तुम्ही आहे की नाही? बरोबर की नाही? माझे सगळे नातेवाईक कोण आहे? माझ्या समोर जे बसलेले मुलं आहे. कारण माझ्या सर्वात जास्त कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे? तुम्ही. ते सकाळी उठल्यानंतर मला कोण दिसतं? तुम्ही. कोण दिसेल? तुमच्या डोक्यात चालू राहतं माझ्या दिवसभर, यांना हे शिकवायचंय, त्यांचं ते घ्यायचंय, यांची बॅच इतक्या वाजता आहे, त्यांना ते शिकवायचंय, हिचं हे चालू असेल, वेदूचं तिचं ते झालं असेल का, या पोरीने प्रॅक्टिस सेट कम्प्लीट केला असेल का, तिला समजले असेल का, तिचं तोंड पाहून समजत होतं, तिला काही समजलं नाही, हे माझ्या डोक्यात दिवसभर चालू असतं. बरोबर? माझे नातेवाईक, माझे सगळे सोयरे कोण आहे? तुम्ही. मग तुम्हाला पण मला सगळे सोयरे मानावं लागेल की नाही? एक असं समजू नका की एक टीचर आहे व मी काहीतरी तुमचे गायडर आहे, काही समजायचं नाही. एक मोठी बहीण समजून अभ्यास करायचा की नाही, आपली मोठी बहीण आपल्याला शिकवते आणि आपल्याला पास व्हायचंय, चांगले मार्क पाडायचे. समजलं? काका मावशी आंटी, काका मावशी तर नाही, मावशी समजा, आंटी समजा, काही समजा. बरोबर? पण एक समजा की तुमची मोठी बहीण तुमच्या आईसारखी तुम्हाला समजून सांगते आणि मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांना चांगले मार्क पडले पाहिजे. रिझल्टच्या दिवशी मी सर्वांच्या घरी पेढे घेऊन आली पाहिजे, नाहीतर तुम्ही मला पेढे आणून दिले पाहिजे. बस. चला, ADC कोणती हाईट आहे याच्यामध्ये? DC. ही काय झाली त्याची हाईट. पाया कोणता आहे याचा? सॉरी, हा काय त्याचा पाया आहे. उंची कोणती आहे त्याची? AD. PQC म्हणजे PQ आणि C कोणता आहे? PQC. आता याच्यामध्ये पाया कोणता आहे आपला? QC. उंची कोणती आहे याच्यामध्ये? PQ. मग आता याच्यामध्ये पाया पण सारखा आहे का आणि उंची पण समान आहे का? लिहिलेलं बरोबर आहे ना? हा, बरोबर. याच्यामध्ये पाया पण समान आहे का? नाही. उंची पण सारखी नाहीये. मग जर दोन त्रिकोण हे वेगळे वेगळे असतील ना, त्यांचा पाया सारखा असेल आणि त्यांची उंची पण सारखी नसेल, तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या आणि उंचीच्या गुणाकाराच्या क्षेत्रफळाच्या बरोबर येतं. म्हणजे बेस इंटू हाईटच्या बरोबर येतं. इतकंच करायचं. याच्या पुढे काही जायचंय का? नाही. चला, समजलं? प्रॅक्टिस सेट संपला. 1.1 हा प्रॅक्टिस सेट आपला संपलेला आहे. आता आपण सेकंड सुरू करू, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम 1.2. खूप IMP, व्हेरी IMP प्रॅक्टिस सेट आहे. त्याला डबल स्टार करा, कारण त्याच्यामधला 3 मार्कचं एक्झाम्पल एक्झाम मध्ये असतंच. आणि त्याच्यातूनच सर्वात जास्त 1.4 आणि 1.2 मधलेच एक्झाम्पल असतात.